एखाद्या निवडणुकीचा निकाल म्हणजे फक्त आकडे नसतात. तो असतो तिथल्या लोकांच्या आशा आकांक्षांचा, त्यांच्या समस्यांचा एक आरसा. आज आपण महाराष्ट्रातल्या राळेगाव मतदारसंघाच्या निकालांचे एक सखोल आणि निष्पक्षपातीपणे विश्लेषण करणार आहोत. इथे विजयाचं अंतर खूपच कमी होतं. आपला उद्देश कोणत्याही पक्षावर टीकाटिप्पणी करणं नाहीये, तर त्यामागची शासन प्रणाली समजून घेणं आहे. चला पाहूया आपण या विश्लेषणात काय काय बघणार आहोत. आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाऊ. आधी जमिनीवरचं वास्तव समजून घेऊ, मग आकडेवारी काय इशारे देतेय ते पाहू. निकालांमागे नक्की काय कारणं होती याचा शोध घेऊ. इतिहासातून काही शिकता येतंय का ते बघू. आणि शेवटी एका प्रभावी शासनासाठी एक आराखडा कसा असू शकतो यावर बोलू. पण कुठल्याही आकड्यांमध्ये शिरण्याआधी चला आधी तिथली जमीन आणि तिथल्या लोकांना समजून घेऊया. कारण राजकारण हे शेवटी लोकांसाठीच असतं, नाही का? त्यांच्या रोजच्या जगण्याशी, त्यांच्या सुखदुःखांशी ते जोडलेलं असतं. राळेगाव हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी म्हणजे एसटी प्रवर्गासाठी राखीव आहे. याचा थेट अर्थ असा की इथलं राजकारण आणि समाजकारण हे गोंड आणि कोळी या आदिवासी समाजांभोवती फिरतं, ज्यांचं अख्खं आयुष्य, त्यांची उपजीविका ही पूर्णपणे जमिनीशी जोडलेली आहे. तर इथल्या लोकांचं आयुष्य कशाभोवती फिरतं? मुख्य पीक आहे कापूस, आणि त्यांच्या समस्याही थेट जमिनीशी जोडलेल्या आहेत. कधी पाऊस वेळेवर येत नाही, सिंचनाच्या सोयी नाहीत, आणि पीक आलं तर त्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. गावात तरुणांच्या हाताला काम नाही, म्हणून त्यांना शहराकडे जावं लागतं. आणि या सगळ्यासोबतच खराब रस्ते, आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा आणि सरकारी योजना ज्या त्यांच्यापर्यंत नीट पोचतच नाहीत, याच समस्या आहेत जे ठरवतात की मत कोणाला जाणार. बरं, आता जमिनीवरची परिस्थिती तर कळली. आता बघूया आकडे काय सांगतायत. निवडणुकीचे निकाल फक्त कोण जिंकलं किंवा हरलं हे नाही सांगत, ते मतदारांच्या मनात काय चाललंय याचे स्पष्ट संकेत देतात. चला पाहूया राळेगावमधून असे कोणते 3 मोठे संकेत आपल्याला मिळत आहेत. पहिला आणि सगळ्यात मोठा संकेत, 2024 मध्ये विजयाचं अंतर होतं फक्त 1812 मतं. विचार करा, फक्त 1812 मतं. हा केवळ एक आकडा नाही, हा एक इशारा आहे. याचा अर्थ लोकांमध्ये स्पष्ट मतविभागणी आहे. कोणताही पक्ष आता विजयाला गृहीत धरू शकत नाही. इथला जनादेश खूप नाजूक आहे आणि तो टिकवण्यासाठी जमिनीवर उतरून सतत काम करावं लागेल. दुसरा संकेत तर आणखी रंजक आहे. तो आपल्याला इतिहासात घेऊन जातो. बघा, 1999 मध्ये काँग्रेसकडे तब्बल 22,000पेक्षा जास्त मतांची आघाडी होती. पण मग 2014 मध्ये एक लाट आली, चित्र पूर्णपणे पालटलं आणि भाजपने जवळपास 39,000 मतांनी ही जागा जिंकली. पण त्यानंतर काय झालं? भाजपचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला आणि 2024 मध्ये तो फक्त 1800 मतांवर आला. यातून काय दिसतं? एकेकाळचा बालेकिल्ला आता एक तीव्र रणांगण बनला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे लोकांचा सहभाग. राळेगावमध्ये मतदानाची टक्केवारी नेहमीच खूप चांगली राहिली आहे, साधारणपणे 70% वर. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की इथले मतदार खूप जागरूक आहेत. ते आपल्या हक्कासाठी बाहेर पडतात, मत देतात आणि आपल्या नेत्यांकडून कामाची आणि जबाबदारीची अपेक्षा ठेवतात. तर आपण पाहिलं की काय झालं. आता प्रश्न हा आहे की असं का झालं. आणि इथे आपण कोणत्याही उमेदवारावर किंवा व्यक्तीवर बोलणार नाही, तर त्या निकालामागे असलेल्या व्यवस्थात्मक कारणांचा शोध घेणार आहोत. खरं तर प्रत्येक निवडणुकीत एक लढाई असते. एकीकडे असते बाहेरची लाट, म्हणजे राष्ट्रीय नेते, मोठे मुद्दे, देशातलं वातावरण, ज्याचा प्रभाव 2014 मध्ये स्पष्ट दिसला. आणि दुसरीकडे असतं आतलं वास्तव, म्हणजे आपला स्थानिक नेता कसा आहे, तो आपल्या सुखदुःखात सोबत असतो का, आपल्या रोजच्या समस्या त्याला कळतात का. आणि आता राळेगावमध्ये हेच आतलं वास्तव पुन्हा एकदा महत्त्वाचं ठरताना दिसते. आपली लोकशाही व्यवस्था कशासाठी आहे? ती यासाठीच आहे की लोकांच्या मनातला आवाज, त्यांच्या इच्छा सन्मानपूर्वक व्यक्त व्हाव्यात. हे आकडे तेच तर सांगतायत. लोक बोलतायत. खरा प्रश्न हा नाही की लोक बोलत आहेत की नाही. प्रश्न हा आहे की निवडून आलेले प्रतिनिधी ते ऐकतायत का. चला जरा मागे वळून पाहूया. मागच्या 7 निवडणुकांची कहाणी आपल्याला बरंच काही सांगून जाते. निवडणुकीची आकडेवारी ही त्या मतदारसंघाच्या आठवणींसारखी असते. ती आपल्याला विश्वास आणि बदलाची चक्र स्पष्टपणे दाखवते. हा प्रवास बघा कसा बदलत गेलाय. 1995 ते 2009 हा काळ होता काँग्रेसच्या वर्चस्वाचा. सलग 4 निवडणुका त्यांनी जिंकल्या. मग 2014 मध्ये एक वादळ आलं. भाजपने एकतर्फी विजय मिळवला, पण ती आघाडी टिकली नाही. 2019 मध्ये मताधिक्य कमी झालं आणि 2024 मध्ये तर लढत अगदी अटीतटीची झाली. यातून काय सिद्ध होतं? मतदारांची निष्ठा ही कायमस्वरूपी नसते, ती तुम्हाला तुमच्या कामानं मिळवावी लागते.
म्हणजे सांगायचा मुद्दा हा की भूतकाळ कधीच मरत नाही. लोकांच्या जुन्या निष्ठा, त्यांच्या वर्षानुवर्षाच्या समस्या या आजच्या निर्णयांवर परिणाम करतातच. राष्ट्रीय मुद्दे कितीही मोठे असले तरी या स्थानिक गोष्टींना विसरून चालणार नाही. ठीक आहे, भूतकाळातून शिकलो. आता भविष्याकडे पाहूया. जर राळेगावच्या लोकांची खरंच मनापासून सेवा करायची असेल तर त्याचा एक ठोस आराखडा असायला हवा, नाही का? आपण याला मतदारांच्या गुंतवणुकीवर परतावा असं म्हणू शकतो, कारण प्रत्येक मत ही एक गुंतवणूक असते, चांगल्या भविष्यासाठी. यशस्वी शासनाचा आराखडा या 5 स्तंभांवर उभा राहतो. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा स्तंभ आहे उपजीविका. लोकांच्या हाताला काम आणि शेतकऱ्याला आधार. जेव्हा हे मिळतं तेव्हा लोक विचार करतात पायाभूत सुविधांचा. रस्ते, पाणी, आरोग्य या सुविधा मिळाल्या की सरकारी योजना त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतात. आणि जेव्हा त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातात आणि वेळेवर सोडवल्या जातात तेव्हा या सगळ्यातून तयार होतो विश्वास, जो 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे. आणि हा आराखडा म्हणजे काही हवेतल्या गप्पा नाहीत. हा एक धोरण पूल आहे. तो शासनाच्या कामांना थेट लोकांच्या गरजांशी जोडतो. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्येवर थेट उपाययोजना करणं किंवा तरुणांना अशी कौशल्य शिकवणं ज्यातून त्यांना गावातच नोकरी मिळेल. आणि आजच्या काळात जेव्हा आपण लोकांपर्यंत योजना पोहोचवतो तेव्हा त्यांच्या माहितीचा वापर होतो. ही माहिती वापरताना त्यांची परवानगी घेणं आणि तिच्या गोपनीयतेचा सन्मान करणं हा एक आधुनिक आणि सन्माननीय नात्याचा पाया आहे. विश्वासाची सुरुवात इथून होते. तर या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण कुठे पोचतो? विजयाचं अंतर कमी आहे याचा अर्थ फक्त मतं विभागली गेली असा होत नाही. हा एक फार मोठा संदेश आहे. संदेश आहे की राज्य फक्त तुमच्या मतदारांसाठी नाही तर मतदारसंघातील प्रत्येकासाठी करायचं आहे. आणि म्हणून खरा नेता तोच ज्याची नजर पुढच्या निवडणुकीवर नाही तर पुढच्या पिढीवर असते. राजकारण हे तात्पुरत्या फायद्यासाठी नाही तर समाजाच्या दीर्घकालीन आणि शाश्वत विकासासाठी असलं पाहिजे. तुम्हाला जर लोकाभिमुख नेता बनायचं असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 4204 1602 या क्रमांकावर फोन करा. राजकारणापलीकडचा उद्देश.